होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जेवण चालू झालं. मुकेश 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 बॉलर नाव लिहिले अजून. तिसरा सामना पहिला चेंडू जितू पाटील उमेदवार संघाच्या वतीने घेऊन येतोय आणि पहिला चेंडू सामोरातील बबन. लो पुढं चेंडू होता. चांगला समाचार घेतोय. चेंडू होता मिडअप क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी जागेचा चांगला प्रयत्न मुकेश आणि बबन ही सलामी जोडी आहे. गावदेवी दहिसर वर्सेस उमेलमान. दहिसर संघामध्ये खेळाडू आज मायकल नाही आहे, नंदू नाही आहे आणि मिलिंद देखील नाही आहे. मात्र 3 खेळाडू कमी असल्या कारणास्तव दुसऱ्या खेळाडूंना संधी देखील मिळतं खेळण्यासाठी. हे महत्त्वाचं आहे. सुरेख सुरेख अप्रतिम फटका. हलकासा चेंडू ढकलून देतोय आणि या चेंडूवरती देखील एक धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन दोन्ही फलंदाज एक धावावर खेळत आहेत. मात्र पहिला दुसरा चेंडू आणि अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत किती धावेवर थांबला जाईल गावदेवी दहिसर संघ उमेदवार संघाच्या वतीने. ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते. हलकाचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. एसटीच्या मागे उभे असलेले एसटी रक्षक चप्पल एसटी रक्षक आहेत. नक्कीच उमेदवार संघामध्ये जर लिस्ट बघितली तर नक्कीच आणखीन एक नवीन खेळाडूचं आगमन आपल्या परिवारामध्ये झालेलं आहे. तो म्हणजे गणेश भालचंद्र म्हात्रे. वेलकम वेलकम गणेश. नवीन खेळाडू आहे. मात्र गेले कित्येक वर्षापासून या संघाबरोबर तो खेळाडू आहे. मात्र तो आज त्याची वळणी आपल्या मंडळामध्ये आपल्या प्लेलिस्टमध्ये नाव त्याचं आलेलं नवीन खेळाडूचं गणेश म्हात्रे. गण्या वेलकम. जितू एक चालक मालक रिक्षा संघटनेचे सदस्य आहेत. मात्र त्यांची रिक्षा जरी फास्ट असली त्यांची गोलंदाजी एकदम स्लो आहे. हलकासा चेंडू येतोय. बघायचा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईटचा सर पंचांमार्फत गुणेश म्हात्रे आहेत आणि अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते गावदेवी दहिसर संघाला. हा देखील नो तैसर येतोय आणि येणारा चेंडू असेल नियमावली सर्वांनी वाचून घेतलेलीच आहे. जर पिचच्या बाहेर चेंडू पडला तर येणारा चेंडू फ्री हिट असेल. लक्षात घ्या. येणारा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा जास्त घेतला नाही. चेंडू कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. नवीन आहेत आणि चांगली फिल्डिंग चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून सातत्याने गेले कित्येक दशकापासून कित्येक सामन्यापासून कित्येक वर्षानुसार ते करत आलेले आहेत. आणि नक्कीच एक एक धावा सुरुवात झालेली आहे. मात्र अजूनही मोठे फटक्यांची वाट बघत आहेत गावदेवी दहिसर संघ. कुठल्याच गोलंदाजावरती कुठल्याच चेंडूवरती फटकेबाजी करायची. मुकेश देखील हलकाचा चेंडू होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू होतोय. सतत संपलेलं पहिलं. धाव संख्या फक्त आणि फक्त 7. मात्र ते गडी मात्र बाद नाही आहेत. प्रथम स्ट्राईक बबन वय वर्ष 60 आहे आणि त्यांची तितकीच चांगली साथ मुकेश वय वर्ष 48. मात्र एक काळ होता मुकेशांचा. यंगमध्ये क्रिकेट खेळत ना तो. त्याचा दबदबा होता. मीरा भाईंदर असू दे, मुंबई असू दे, रायगड असू, ठाणा असू दे, पालघर जिल्हा असू दे, कुठे असू दे,
त्यांची जी बॅटिंग बघायला प्रेक्षक जायचे ना, आज आज वयानुसार थोडा मागे तो आजार देखील पडला होता आणि त्यांनी आजार पण अंगावर घेतल्यानंतर त्याला त्याची जी बॉडीची मुवमेंट होती थोडी कमी झालेली आहे. आणि नक्की जर तोच मुकेश आता असला असता तर दहिसर संघ कुठे असला असता नक्कीच. नंबर 2चा गोलंदाज मयूर अगदी समोर खेळतात. बॅक टू द बॉलर चेंडू खेळवून करतात. अगदी स्लो चेंडू हाताळला होता. अगदी स्लो इथून समोर खेळला. चेंडू हातामध्ये समावतोय गोलंदाजाच्या. या चेंडूवरती 1-9 धाव. डॉट चेंडू होतोय. मोठा फटका खेळला होता. जास्त धाव मिळणार नाही बघा. एकदा कंप्लीट झाले. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न बघायचा आहे. दुसरी धाव इथे नाही आहे. कॉलबॅक करतो मुकेश थांब म्हणून. वेळेचं बंधन सर्वांना असेल. 25 मिनिटांमध्ये 4 शतक पूर्ण केली पाहिजे मी. हा चेंडू का असेल कशा पद्धतीने असेल पंतांचा इशारा आहे तर वाईटचा आणखीन अवांतर चेंडू अवांतर 10 मिळते गावदेवी दहिसर संघाला. धाव संख्या 9. हा चेंडू काय असेल पुन्हा वेगळा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट लागोपाठ 2 चेंडू आतापर्यंत वाईट मयूर यांच्या माध्यमातून येत आहेत. धावा देखील सुरू आहेत मात्र सिंगल धावा सुरू आहेत. डबल चौकार षटकार अजून आलेले नाही आहेत. ऊन तापलेलं आहे. वातावरण तापलेलं आहे मात्र तुमची बॅट कधी तापेल. चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू येतोय मात्र वाईट जरी माझ्याकडे मार्फत पडले मात्र मी जास्तीत जास्त चेंडू डॉट माझ्या मार्फत कसे जातील हाच प्रामाणिक प्रयत्न गोलंदाज मयूर यांचा असेलच. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. चेंडू बॅट संपर्कित होत नाही. पुन्हा चेंडू खाली राहतोय अगदी एस्टेरिक्सच्या समोर आणि हा चेंडूवर देखील 1-9 धाव. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चेंडू जातोय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू निघून जातोय. एकच धाव घेतली जाईल. शेवटचा चेंडू बाकी असेल शतकातील. धाव संख्या लक्ष दिलं फक्त आणि फक्त 11. चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू सापडतोय. एकच धाव घेतली जाईल. हाना सुरू बघायचे ते कोण बाद होतं कोण नाही आहे मात्र ते परतावं लागेल. बबन आहे ना धावच्या रूपाने फक्त आणि फक्त एकच धाव मोडली जाईल आणि दुसरी धाव घेताना बबनला परतावं लागेल आपल्या स्प्लेश स्टँडमध्ये. पहिल्या ते गडी बाद होतो गावदेवी दहिसर संघाचा. सतत संपलेलं दुसरं. धाव संख्या 12. गडी बाद 1. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत गावदेवी दहिसर संघाने फक्त 12 धावा केलेल्या आहेत. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा केल्या तरी धावसंख्या समाधान असेल दहिसर संघासाठी. आणि नक्कीच ही मॅचसाठी टफ खेळण्यासाठी ही धावसंख्या तुम्हाला नक्कीच असेल. नवीन बॅट्समन मिलिंद आणि गोलंदाज नवीन. त्यांचं फक्त नाव नवीन आहे मात्र तो खेळाडू जुना आहे. हा चेंडू का असेल पुन्हा एकदा पंचांचा इशारा. तर आतापर्यंत 3 वाईट आलेले आहेत उमेदमान संघाच्या वतीने. नवीनचा पहिला चेंडू वाईट येतोय.
लो फुलटॉस चेंडू होता, चांगला समाचार घेत नाही आहेत. मुकेश वारंवार चेंडू डॉट घालवत आहेत, मात्र संघाला धावांची गरज आहे. चेंडूवर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच हा चेंडू थोडी मिसफिट होताना दिसते. चेंड चांगली फेकी, मात्र या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. आपल्या समाजातील काही महिलांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने आणि आयोजक यजमान संघ ओळा मास्टर्स यांच्या वतीने. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र हा फटका किती धावांचा असेल? जितू भाऊ आहे चेंडू आडेपर्यंत, चांगली फेकी होताना दिसते, ते थोडे कमी पडले. मुकेश कावणला परतावा लागेल. दुसरा इथे गडी बाद होतोय गावदेव देसळ संघाचा मुकेश. विकास येते का, कोण येते का माहिती आलं ना. 4 बॅट्समॅन आले. नक्कीच मागच्या हंगामामध्ये आपण जी मजा केलेली दमन स्पर्धेमध्ये, नक्कीच दैसर संघ आमच्या बाजूलाच होता दमन स्पर्धेमध्ये, आणि नक्कीच आम्ही चांगला एन्जॉय केला स्पर्धेमध्ये. आणि तो स्पर्धेचा आनंद ज्या मंडळाने दिला, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था यांच्या मार्फत चांगलं सुंदर आयोजन नियोजन भगवान पाटील आमचे राईगावचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या मार्फत चांगली मेहनत आपल्या मंडळाची करतात ते. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मनीष एक चार्टर्ड अकाउंटंट सी आहेत, त्याने देखील. दोघं वकील झाले. आणि दैसर संघामध्ये एक सी आहे, 2 वकील देखील आहेत. बघा दैसर संघ कायदे घेऊन चालतोय. चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे. बघायचंय ते झेल सुटतोय, मात्र जातो चेंडू सीमारेषे बाहेर. मिळतील या 6 धावा. नक्कीच नशिबाने 6 धावा मिळाल्या. चूक घडते, सूर्य देखील डोळ्यासमोर येतोय. आणि हा चेंडू पहिला दिसला, दुसरा नंतर चेंडू दिसलेला नाहीये, मात्र चेंडू निसटतो हातात आणि चेंडू लँडिंग करतोय सीमारेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. नक्कीच सन्माननीय आदरणीय जनू शेठ यांचं देखील आगमन झालेलं, काकांचं देखील स्वागत करूया. वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आणि दिगंबर साहेब देखील आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आपल्या ओळा संघामध्ये मास्टरच्या वतीने आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने. काकांचं आणि सर्व सन्माननीय व्यक्तींचं आणि देखील सन्माननीय व्यासपीठ सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत. ओळा मास्टर्स 40+ सामना सुरू आहे. आपल्या मंडळाची 34 स्पर्धा सुरू आहे आणि सुंदर आयोजन नियोजन, सुंदर ट्रॉफ्या देखील चमकत आहेत. आणि ट्रॉफ्यावरती सर्वांचं लक्ष असेल. आणि सतत संपलेलं 3रं धावसंख्या झालेली ती 23 धाव फलकावरती दैसर संघाचे लागत आहेत. हा षटकार हा येतो. षटकार आल्यानंतर काहीसा स्कोर थोडा दबावला होता दैसर संघाचा. चांगला स्कोर दिसतोय. 23 धावा. मुकेश येतोय, एक उमेदवार संघातील स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न असा असलेला खेळाडू मुकेश. चेंडू हवेमध्ये बघायचं. चेंडू लँडिंग झाल्यानंतर उंची जास्त गाठतोय. चेंडू येतो सीमारेषे बाहेर. मिळतील या 4 धावा. हा येतो चौकार. उत्तम भाऊ
उत्तम भाऊ मनीषने मारलाय ना, मनीषने मारलाय ना. थांबा, तुमच्याकडे माहित ठेवा. तुमचे पाहुणे आले, तुम्ही नाव घ्या. तापलाय मोर. किचन घेऊन. चेंडू हवेमध्ये बघायचं अगदी सेफ लँडिंग करतोय. बॅटर एकदम सेफ आहे. मात्र या फटक्यावरती येतात गावदेव जैस संघाला 2 धावा. बाळासाहेबांचं स्वागत आहे. मंचावर उपस्थित बाळासाहेबांचं देखील स्वागत आहे. बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर सेनाप्रमुख बाळासाहेब आम्हाला आठवले. नक्कीच त्यांच्या वतीने महाराष्ट्र सुखरूप आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका. हा बघायचा काय फटका असेल आणि हा फटका निघून जातो. धन 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 सीमारेषे बाहेर मिळतील या दैसर संघाला 4 धावा. बघाय जोडी चेंज झाल्यानंतर काय धावांचा जो पाठलाग होता, माझा जो टार्गेट सेट केलं होतं दैसर संघाने, आम्हाला 50च्या पलीकडे धावा आम्हाला करायचे आहेत. मात्र सुरेख जबरदस्त धावांचा जो पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 33 धावा. सुरेख फटका अगदी चेंडू तर मिडम क्षेत्रामध्ये जे नवीन आहेत, एकच धाव मिळेल. जबरदस्त ज्या 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं दैसर संघाने त्यापर्यंत पोहोचतोय की नाही. बॅटर मनीष आणि मिलिंद. सुंदर धावा सुरू आहेत. धाव संख्या धाव फलकावरती 36 धावा. ओव्हर नंबर 4 संपन्न झालेले आहे आणि येणारे 6 चेंडू बाकी आहेत. आणि या येणाऱ्या 6 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 12 धावा तुम्हाला करावे लागतील. जेवण वाढायला 40 प्लस आमचा बोलवा. आमचं जेवण वाढण्यासाठी ओवळा 40 प्लस संघाच्या सदस्यांनी या. ओवळा संघाचे जे खेळाडू आहेत, मास्टरचे खेळाडू, त्यांना सूचना असेल जेवणाच्या मंडपमध्ये आपण यायचं आहे. ओवळा संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण सर्वांनी जेवणाच्या मंडपमध्ये यायचं आहे आणि जेवणाची व्यवस्था करा सर्व पाहुण्यांसाठी. प्लीज कृपया आपलीच वाट बघत आहेत उत्तम भाऊ. या शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 36 धावा. शेवटचे 6 चेंडू घेऊन येतील प्रशांत. प्रशांत देवनाथ पाटील. सुरेख फटका अगदी चेंडू तो समोर बोलावून चेंडू तर मित्रांच्या मिडम क्षेत्रामध्ये येतो चेंडू. 1 धाव आणि 2 धावा. खराब थ्रो येतोय बघायचं. 3री धाव घेताना आणि 3 धावा या फटक्यावर आलेल्या आहेत. चेंडू सापडत नाही. धावा धावून काढायचं आहे. अजूनही चेंडू सापडत नाही. बघा ही ओव्हर थ्रोइंग सुरू आहे. 2 धावा तिथे होत्या, तिथे आणखीन 2 धावा बाल केल्या आहेत. या 4 धाव म्हटल्या जातील. तिथे 2 धावा, तिथे 3री धाव, तिथे 4थी धाव देखील पूर्ण करतात दोन्ही बॅटर मिलिंद आणि मनीष. चांगली रनिंग, चांगली कॉलिंग होताना दिसते आणि या 4 धाव संख्या झालेली ती 40 धावा. चेंडू जातो मागे. धावा धावून काढायचं आहे. 1 धाव बघायचंय. 2री धाव घेताना चेंडू सापडत नाहीये. बघा काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आणि 3री धाव घेताना इथे गडी बाद करावं लागेल, परतावं लागेल मनीषांना. चांगली कामगिरी मनीषांनी केलेली आपल्या संघासाठी. थोडं थकवा जाणवतोय. कमॉन डीजे. धन्यवाद. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे.
जे सगळं खेळून झालेले आहेत त्यांनी कृपया करून जेवण घ्या. जितेंद्र, वाघवेळ, नारंगी, मालवणी, कृपा करून जेवण घ्यायचं आहे. आणि सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांनी देखील जेवण जायचं आहे. आपली हक्काची स्पर्धा आहे, आपल्या समाजाची स्पर्धा आहे. आणि नक्कीच आपले आगरी बांधव सगळे एकत्र आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही. ब्लाइंड स्ट्रोक खेळले, थोडे स्टेप आउट झाले, मात्र पुढे आल्यानंतर एसटी आपली उद्ध्वस्त करतोय. एसटी रक्षक आपली चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक गडी बाद परतावं लागेल मिलिंदांना. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये सचिन गावदेवी दहिसर वर्सेस उमेदमाळा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 3 हा सुरू आहे. या ओल्याच्या सुंदर मैदानामध्ये जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. वाघवीळ संघ जेवण घ्यायचं आहे. अगदी कार्पेट ड्राय खेळतोय. थोडीशी मिसफीड, मात्र चेंडू थोडा उशीर होतोय. मात्र या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 44. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. कृपा करून सर्वांनी जेवण घ्यायचं आहे. नारंगी, मालवणी, जितेंद्र आणि वाघवेळ. सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज प्रशांत. डॉट चेंडू येतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल प्रशांतांच्या मार्फत. स्ट्राईक वरती बॅटर सचिन असेल. मोठा फटका असेल, मात्र आडे बॅटने खेळलेला फटका हा ठरतोय सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल. हा मिळतील 6 धावा गावदेवी दर्शक संघाला. कमांड डीजे. गणेश म्हात्रे, तुमचं श्रीमंत मात्रे आणि आशिष मोकाशी. आणि कोण? आशिष मोकाशी. आशिष मोकाशी. थँक्यू डीजे, थँक्यू. चला आपण मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व्यक्तींचा इथं सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय राजेंद्र सरांना की सर्वांचे लाडके नाना जनार्दन आत्माराम पाटील सर यांचा इथं सन्मान आपण करतोय. सर्वांचे लाडके शेठ जनशेठ यांचा इथं सन्मान आपण करतोय. ओला असो, वडवली असो, मोगरपाडा असो किंवा भाईंदरपाडा असो, मात्र प्रत्येक वेळी ज्यांचा सहकार्य प्रत्येक संघांना असतो असे सर्वांचे लाडके नाना यांचा इथं सन्मान आपण करतोय. टॉससाठी यायचं आहे NS भाईंदर आणि जेम्स बॉन्ड रायचे संघ नाही की ते आलेले आहेत. प्रफुल्ल भाईंदर संघ. सर्वांचे लाडके नाना जनार्दन आत्माराम पाटील सर यांचा इथं शुभ सन्मान इथं आपण करतोय. नानांना विनंती, आपण खाली आहे. नाना खाली या, समोर कॅमेरा आहे. पुढील मॅच असेल जेम्स बॉन्ड राई वर्सेस भाईंदर. दिसते आता बरोबर.
शुभ सन्मान इथे केला जाते. मायेची उपदार शॉल, सुगंध फुलांचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देतोय. त्यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय दिगंबर कवरे सर यांचं इथे सन्मान आपण करतोय. या नाना खाली या. आदरणीय सन्माननीय श्री दिगंबर कवरे सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. पेन पप्या सन्माननीय श्री दिगंबर कवरे सर यांचा इथे सन्मान केलं जाते. त्यानंतर आज या ओळातील महिला वर्ग इथे उपस्थित झालाय आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. आज उत्तम सरांच्या मिसेस आज उपस्थित झाले तर त्यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. तर त्यांना मी विनंती करतो या आपण. हा मिसेस चंद्रशेखर ओलेकर आणि मिसेस दिलीप होती तिघीने या तिघांचाही सन्मान इथे आम्ही करणार आहोत. कारण प्रत्येक मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. या येस येस ठीक आहे. त्यांच्या अजून काही ग्रुप येतोय, काही ग्रुप यायचं बाकी आहे. तर प्लीज उमेदवार नंतर करूया. जितू भाऊ या बॅटर उतरायचं प्लीज. लक्षात घ्या, सर्वांना विनंती असेल जेवणाची सुरुवात केली गेली. सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. सर्व मान्यवर व्यक्तींना विनंती असेल आपणही सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा. आणि दोन्ही संघ आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. एका साईडला संघ असेल भाईंदर आणि दुसऱ्या साईडला राई संघ. दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करतोय. प्लेअर लिस्ट त्यांच्या दोघांच्या हातामध्येच आहे. दोघांची चेक करावी. साईन घ्या नाना घ्या. सतीश ठाकूर सरांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे करतोय. महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आपण पाहायला मिळतोय. भाईंदर वर्सेस राई. सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करतो आपण देखील जेवण घ्यायचं आहे. जे आमचे प्रेक्षक आलेले आहेत, प्रेक्षक माईबाप आता इथे भाईंदर संघ टॉस जिंकतोय. मी विनंती करेन मान्यवर व्यक्तींना की त्याने आपण व्यासपीठावरती जायचं आहे. आपला निर्णय फक्त सांगायचा आहे. येस भाईंदर संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओटो कॉम्बॉक्स हेमा सर. नक्कीच देऊया या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला जेम्स बॉन्ड राई, एका बाजूला एलेक्स भाईंदर, ॲलन आहेत आणि प्रफुल्ल देखील संघनायक दोन्ही उपस्थित आहेत. आणि नक्कीच आपण बोलूया मैदाना दिशेने 50 धावा केलेल्या गावदेव दर्शक संघाने 51 धावांचं आव्हान जे दिलेलं आहे. नक्कीच जे आव्हान आम्ही स्वीकारतोय त्याच रीतीने उतरलेले आहेत. बॅटर जितो चेक. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांचा इथं आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय श्री सतीश ठाकूर सर यांच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण राई संघाच्या कर्णधाराचा इथे सन्मान करतोय. आणि नक्कीच बबन गेले किती त्यानंतर आपण भाईंदर संघाच्या कर्णधारांना इथे सन्मानित करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांचा सन्मान इथे आपण केलं गेलंय. एक मिनिट सामना थांबायचा आहे. 50च्या खेळाडून स्ट्राईक घेते. 50चा खेळाडू स्ट्राईकवर जाईल. लक्षात घ्या 50चा खेळाडू स्ट्राईक घेईल. उमेदमान
झोन 50च असतील, जो 50चा स्ट्राईक घेईल तो रिटायरमेंट घेईल, लक्षात घ्या. धन्यवाद उमेदमान. मग तसं झालं होतं NCC नारंगीमध्ये, तसं झालं होतं. जॅक नॉन स्ट्राईकला होते आणि स्ट्राईकला गंगाधर होते, हा नियम आहे. आणि लेफ्टी बॅटर स्ट्राईक घेईल जितू पाटील, 50च्या पलीकडे खेळाडू आहे. हां हां जितू. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 51 धावांचा पाठलाग करत असताना उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दहिसर सज्ज. पहिला चेंडू अगदी सेफ प्लॅनिंग करतो, एक धाव पूर्ण झालेली आहे. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन उमेदमान संघाचे झालेले आहे. पहिल्या चेंडूची ही पहिली धाव घेत असताना जितू आणि चांगली साथ सचिनांची मिळते. बघायचा 51 धावा या पूर्ण होतील की नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. मात्र 30 चेंडूमध्ये 50 धावा तुम्हाला करायच्या आहेत. लो फुलटा चेंडू बघायचा. चेंडू जास्त उंची गाठतोय. हा चेंडू येतोय दमदार, बहारदार, चौकार. मिळतील 4 धावा. मागे देखील स्विमिंग पूलचं काम सुरू आहे. पुढच्या वर्षी तो नक्कीच तयार होणार आहे. महापालिकेचा जो आहे, ठाणे महापालिकेचा स्विमिंग पूल आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये. मात्र जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील फुल फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू चौकार आणि षटकार त्या 6ने खेळतोय. संघ जातोय 11 या धावेवरती. जशी स्ट्राईक बदलली मात्र मी थांबणार नाही, मी हारणार नाही, मी जिंकायला आलोय असं ध्येय सचिनांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. एक्कावन्न धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत 11 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग सचिन पाटीलांच्या माध्यमातून तुम्हाला दिसते आणि सक्सेसफुल बॅटिंग जी जोडी आहे ना, जबरदस्त जोडी आहे. पुन्हा एकदा मोठा प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून होतो. डॉट चेंडू येतोय. थोडेसे नाराज झालेत. मात्र हा चेंडू जर बॅटमध्ये आला असता तर कदाचित किंचित हा षटकार गेला असता. लो फुटो चेंडू होता. धावून काढा. एक धाव फक्त असेल. चेंडूचा पडदा लागून जर आतमध्ये आला तर धावून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा. तर चेंडू पलीकडे गेला तर फक्त एकच धाव मिळेल. वेलकम राकेश, या चांगला फटका होता. मात्र फक्त एकच धाव मिळेल उमेदमान संघाला. कार्पेट रायकल चेंडू अगदी आमच्या समोर येतोय. चेंडू अडेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. बघा दुसरी धाव घेताना हा ना सुरू आहे आणि एक धाव समाधान कॉलबॅक करतोय थांब म्हणून सचिन. मात्र ह्या आपल्याला धावा पूर्ण करायच्या आहेत. मात्र शतक संपलेलं आहे. पहिलं धाव संख्या झालेली ती 13, बिनबाद 13. चांगली सुरुवात उमेदमान संघाची. 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिला सामना जिंकलेला आहे वाघोली संघाने. दुसरा सामना जिंकलेला आहे मालवण संघाने आणि तिसरा सामना सुरू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्वांना विनंती करतो जे संघ खेळून झालेले आहेत त्यांनी जेवण घ्यायचं आहे कृपा करून. आणि जे आलेले प्रेक्षक
त्यांनी देखील जेवण घ्यायचे आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. ओला स्पोर्ट्स ओला आयोजित सर्व प्रेक्षकांचं सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही. दुसरा गोलंदाज नितेश, नितीन. सुरेख चेंडू, मग नक्कीच हा फटका खेळण्याचा चांगला प्रयत्न होता. अगदी चेंडू एस्टनच्या वरून चेंडू जातोय. भरपूर खेळण्याचा बाहेर प्रयत्न होता. ऑफसाईडला भरपूर बाहेर आले होते. आणि बघा एक खेळाडू थर्डमॅनमध्ये देखील लावलेला आहे. एखादा चेंडू फटसे करून जर गेला तर तो खेळाडू तो झेल घेतल्यानंतर हा खेळाडू देखील बाद करण्याचं यश येईल गोलंदाजाला. हाच प्रयत्न असेलच. हा चेंडू वेगळा होता, मात्र हा चांगला चेंडू होता. आणि इथे खेळी संपुष्ट असते. पहिला इथे गडी बाद होतो सचिनच्या रूपाने उमिलमान संघाचा अगदी पुढे आले खेळण्यासाठी. आणि चांगले यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला दिसते. आणि गडी बाद होतो सचिन. आणि धावसंख्या झालेली ती फक्त आणि फक्त 13. नंबर 3चा बॅटर नागेश. उमेदमध्ये सर्वात मोठी जोडी म्हणजे नागेश आणि सचिन ही जोडी आहे. त्याच्यानंतर मुकेश आहे. धाव संख्या 13. दुसरे शतक मार्गस्थ असताना नितीन हा गोलंदाज. सुरेख चेंडू होता, मात्र हा चेंडू लेगब्रेक चेंडू आल्यानंतर जागड खेळण्याचा प्रयत्न होता नागेश यांचा. लेगब्रेक चेंडू हलकासा कट झाला. हा चेंडू येतो डॉट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगला बॅटरला जागेवर खेळण्याचं ठेवण्याचं काम गोलंदाज करतोय. आतापर्यंत 4 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त सुंदर अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू डॉट, 1 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू लागतो बॅटला. हा ही धाव पूर्ण आहे. 1 धाव कंप्लीट झालेला आहे. धावून काढायचं आहे. दुसरी देखील धाव पूर्ण होईल की नाही, मात्र दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू डॉट टाकले होते आणि 6वा चेंडू हलकासा बॅटला स्पर्श करतोय. त्यातून थोडीशी मिसफील्ड. धावून 2 काढलेले आहेत. आणि या 2 धावा काढत असताना धावसंख्या झालेली ती एकूणच धावसंख्या झालेली ती 15 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू 1 गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती 2 धावाल्या. 50चा खेळाडू घेतो रिटायरमेंट. जितू पाटील घेतोय 50चा खेळाडू रिटायरमेंट घेतोय. फक्त या सामन्यामध्ये रिटायरमेंट घेतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू जातोय. त्याचं नाव आहे नवीन. आणि गोलंदाज येतोय गावदेवी देवसर संघाच्या वतीने. 18 चेंडूमध्ये रनआउट ना.
नवीन बॅट्समॅन कोण गेलाय? नवीनच बॅटर नवीन आहेत आणि नागेश आहेत. मात्र या दोघांनाही आत्ता चांगली खेळी करावी लागेल. जशी सचिनने केली ना तशी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 36. अठरा चेंडू 36 धावा सरासरी. सुंदर चेंडू, सुंदर फटका, मिळतील या 2 धावा. धावांचा पाठलाग सुरू आहे. 51 धावा तुम्हाला करायचे आहेत. सामना तिसरा सामना बघतो आपण. धन्यवाद. सर्व मान्य व्यक्ती रजा घेत आहेत. नक्कीच काकाजी सासवडेची संघ हारलेला, जितेंद्र संघ हारलेला आहे. आणि सुंदर अप्रतिम सुंदर झेल टिपतोय आणि ते नवीनची खेळी संपुष्ट होते. सुंदर घेतलाय झेल आणि नवीनचा संपलाय खेळ. काय रे अजून कोणी होत आहे? एक विशेष सूचना आहे आणि एक आव्हान देखील असे ओळा संघाला. उद्या दिवशी सन्माननीय प्रकाश राघव पाटील यांच्या वतीने जर ओळा संघाने जर फायनल मारली तर त्यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपये देतील. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच चांगला प्रयत्न असेल आणि शुभेच्छा देखील असतील ओळा संघाला. सतीश ठाकूर तुम्ही चांगली खेळी करा या मैदानामध्ये. आपल्या हक्काच्या मैदानामध्ये आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये चांगली खेळी करा आणि जिंका. संघ आहे आणि जोपर्यंत टुर्नामेंट करतील तोपर्यंत त्याचे बॉल आयुष्यभर त्याची बॉल. आणि त्याने आणखीन एक मोठं प्रॉमिस केलं. जिथपर्यंत ओळा मास्टर संघ इथे आहे खेळत आहे तिथपर्यंत माझ्या वतीने प्रत्येक स्पर्धेला माझ्या वतीने चेंडू देण्याचं काम मी करेन. धन्यवाद साहेब. धन्यवाद. असंच प्रेम प्रकाश राघव पाटील सन्माननीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. नक्कीच आपल्या समाजासाठी एक आपल्या संघासाठी एक चांगलं प्रेम व्यक्त करत आहेत. धन्यवाद. आणि नक्कीच खेळ सुरू आहे. धावांचा पाठलाग देखील सुरू आहे. 51 धावा तुम्हाला करायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळतो. चेंडूने बॅटर संपर्कित होत नाहीये. चेंडू डॉट येतोय. मात्र फटक्यांची गरज आहे. इथे धावांची गरज आहे उमिलमन संघाला आणि विकेटची आणि डॉट चेंडूची गरज आहे सध्या तरी गावदेवी दैसर संघाला. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. नितीनने जशी गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी गणेश यांच्या मार्फत होते. काय गोलंदाजी. पुढला चेंडू. मात्र चुकीला माफी नाही आहे. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये. असा जर चेंडू टून टाकला तर नक्कीच तुम्ही मोठा फटका बॅटर मारणारच. कधी कधी फसतो. कमॉन डीजे.
26 ची गरज आहे. 12 चेंडू 26. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाही, अजूनही मॅच संपली नाही. पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त, पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. अजून बघायचं आहे. 12-27 माफ करा, 12-27. आणि नक्कीच अजूनही या सामन्याला मजा येणार आहे. अजूनही या सामन्याला मजा येणार आहे. गोलंदाज असतील, जबरदस्त गोलंदाज विकास जबरदस्त गोलंदाजी केली होती. दमन स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. हे देखील विसरता कामा नाही. विकास होतोय, आपल्या घोडबंदर रस्त्याचा विकास होतोय. मात्र तो विकास आता मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका असेल बघायचा. हा फटका सुंदर, अप्रतिम झेल आणि संपलाय त्या बॅटरचा खेळ. गडी बाद होतोय. मुकेश बाद झालेला आहेत. मात्र नक्कीच या मुकेशने गेल्या कित्येक दशकापासून, कित्येक सामन्यापासून थैमान घातला होता. तो मुकेशला स्वस्त्यामध्ये बाद करण्याचं काम गोलंदाज नितीन करतोय. मी मगाशी उल्लेख केला, विकासने विकास केला आपल्या संघासाठी. मात्र तो विकास आपले या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये कायम आहे. पहिल्या चेंडूवरती मुकेश बाद. सुंदर झेल पकडला नितीन यांनी, अप्रतिम झेल नितीन. आणि चांगली गोलंदाजी तुझी. आणि नक्कीच भास्कर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान करतो आम्ही आमच्या या स्पर्धेमार्फत. मायची शाळ अनेक सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्या नक्कीच घरी कपाटात राहील. आणि ती आठवण तुम्हाला कायम देत राहील. या स्पर्धेमध्ये माझी हजेरी होती आणि आपल्या संघावरती, आपल्या समाजावरती, आपल्या गावावरती किती प्रेम आहे ते दाखवत आहेत. एकच धाव मिळेल आणि वनडीमध्ये चेंडू जातोय. आणि नक्कीच 10 चेंडू आणि 26 धावा. जसा ऊन वाढलेला आहे तसा सामना देखील तापलेला आहे. ऊन देखील तापलेला आहे. मात्र आता बॅटिंग तापवावी लागेल, बॅट तापवावी लागेल. मात्र गोलंदाजी सुरू आहे, चांगली गोलंदाजी सुरू आहे. बस थोडी चर्चा सुरू आहे. कुठला गोलंदाज, कुठला चेंडू सिलेक्ट करून मारावा लागेल आणि हा सामना जिंकावा लागेल. उमेदमान संघ विचार करतायत. मात्र जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. बबन, नितीन, गणेश आणि विकास. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. कुठे ठेवला होता हा गोलंदाज दैसर संघ. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहेत. मात्र झेल सुटतोय, जीवनदान भेटतं. मात्र पुन्हा खेळण्याची संधी मिळते. चांगला फटका होता, चांगला झेल घेण्याची संधी देखील आली होती. मात्र झेल सुटल्यानंतर फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते या फटक्यावरती. चेंडू संपत चाललेले आहेत, धावा देखील वाढत चाललेल्या आहेत, पेसर देखील वाढत चाललेले आहे आणि ठोके देखील वाढत चालले आहेत मनाचे. 8 धावा, 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. हा चेंडू वेगवान चेंडू होता. मात्र वाईटचा चेंडू होता. पंच वाईट घोषित करतात. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते उमेदवार या संघाला. कोण सामना जिंकेल? आज तिसरा सामना सुरू आहे. पहिला सामना जिंकला होता वाघोली संघाने, दुसरा सामना जिंकला होता मालवणी संघाने. तिसरा सामना सुरू आहे. चेंडू मोठा फरक खेळलेला चेंडू जातोय. दन 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 सीमारेषे बाहेर मिळतील या 4 धावा.
4 धावांनी संघ पुढे सरकतोय. उमेदमान संघ 31 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत. 31 धावा, मात्र शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि धावांची गरज आहे 20. नाजीच 31 धावा झालेल्या आहेत. अजून 20 धावांची गरज आहे. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे. दैसर वर्सेस उमेदमान तिसरा सामना सुरू आहे. चौथा सामना भाईंदर वर्सेस जेम्स मॉन्ट्राई. वाघवील संघाचे माजी खेळाडू गोंदले काका या, जेवण घ्यायचं आपण. चेंडू हवेमध्ये अगदी शतरक्षक लांब आहेत. अगदी सेफ बॅटर देखील सेफ आहे. या फटक्यावरती फक्त आणि फक्त नागेश घेतोय 1च धाव. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि धावांची गरज आहे 19. कोण जिंकत आहे? दोन्ही संघांना शुभेच्छा. ओला स्पोर्ट्स मास्टर्स, आगरी कोली समाज सामाजिक संस्था, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि डिकार स्पोर्ट्सच्या वतीने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांना विनंती करतो, ते पाहुणे प्रेक्षक संघ सर्वांनी जेवण घेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी जेवणाची व्यवस्था सुरू आहे. चर्चा सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. कोण सामना जिंकणार? नक्कीच आपण बघतोय ओला स्पोर्ट्स ओला यांचे अध्यक्ष आहेत विजय ठाकूर साहेब, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सतीश ठाकूर, सचिव विश्वास मुकादम, खजिनदार उत्तम ठाकूर, प्रमुख सल्लागार कांतीलाल भोईर साहेब आणि सहसचिव चंद्रशेखर ओळेकर. हे असं मंडळ आहे या ओला स्पोर्ट्सचं आणि जबरदस्त आज संघ देखील आहे. आणि नक्कीच उद्या त्यांची मॅच आहे. यजमान संघ आहेत आणि त्यांना देखील आव्हान दिलेलं आहे आपल्या एक चांगल्या चाहत्याने, तुम्ही फायनल मारा. प्लीज वेळ वाजवता अंपायर्स लक्ष द्या. टीम मीटिंग केलीच पाहिजे मित्रांनो. टीम मीटिंग आपण सामना जिंकायचा आहे नो डाऊट, मात्र वेळेला देखील बंधन आहे. सूर्य आपल्या घरी लवकर जातो. लहान दिवस आहेत आणि 5:30 पावणे 6 अंधार पडतो, कारण समोर मोठा डोंगर आहे आणि 5:30ला अंधार पडल्यानंतर 6 वाजता त्याच्या मैदानामध्ये वाघ येतात. हे देखील तुम्हाला माहीत नसेल. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. कोण जिंकणार? उमेदमान की दैसर? दैसर की उमेदमान? दोघांच्या विकेट सेम आहेत. लक्ष द्या. चेंडू हवेमध्ये अगदी अगदी सेफ लँडिंग करतोय. चांगला प्रयत्न सुरू आहे झेल घेण्याचा आणि या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. नागेश टाकलाय. 5 चेंडू 17 धावा. कुठल्या संघाला आहे खतरा? होतील का धावा 17 की नाही होणार? नक्कीच दोघांसाठी सामना महत्त्वाचा असेल. आपल्या जरी समाजासाठी खेळलो, आपण नावासाठी ना आपल्या गावासाठी खेळतोय हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. दोघांसाठी सामना महत्त्वाचा असेल. अबाजी अजूनही सामना संपलेला नाहीये. अंतिम चेंडूपर्यंत सामना नक्कीच जाईल. गोलंदाज सचिन, बॅटर नागेश. पाठलाग सुरू आहे.
लो पुलटो चेंडू चांगला संधी आली होती, मात्र हा चेंडू काय असेल, कशा पद्धत असेल, वाईट चेसेला पंचांमार्फत येतोय. हा चेंडू जर चांगला बॅटमध्ये आला असता तर नक्कीच कदाचित किंचित हा चेंडू सीमारच्या बाहेर त्याला मारता आला असता. मात्र त्यांनी बघितलं मागे डिक्लर आहे, तिथे मारून काय फायदा नाही आहे, मात्र हा चेंडू सोडून दिलेला बरा. किती 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. पुलटा चेंडू बघायचा, लँडिंग झाल्यानंतर चेंडू जास्त उचली घेतोय, चेंडू जातोय अगदी त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून, हा मिळतोय दमदार बहारदार नशीबवान चौकार. किती बजे 4 बोला 11 12 बजे ना. धन्यवाद धन्यवाद अजय. नक्कीच दोघांच्या विकेट देखील सेम आहे, मात्र टॉस जिंकला होता उमिरमान संघाने ना, देखील बेनिफिट आहे. मात्र आता या 4 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 12 धावा. धन्यवाद अजय. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू. अजूनही स्ट्राईकवर नागेश आहे. सचिन वर्सेस नागेश आज सामना असेल येणार चेंडूवरती. तिसरी मॅच सुरू आहे. लो फुलटो चेंडू होता, चांगला समाचार घेता आला नाही आहे, चांगलं फिल्डिंग होतं दिसतं नितीन यांच्या मार्फत. इथे काय घडतं काय बिघडतं, मात्र इथे ते चेंडू लावला एस्टरवरती, मात्र हा डेड चेंडू असेल, फक्त एकच धाव मोजली जाईल. ना 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 11. बघा गरमागरम मॅच, वातावरण देखील गरम झालेलं आहे. 3-11 ना. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. अगदी चेंडू समोर खेळतोय, चेंडू जास्त उंचीत घेतोय, चेंडू येतोय आमच्या स्वागताला. कॉमेंट्री बॉक्सच्या सर्वांच्या पाहुण्यांनी स्वागत केलेलं आहे चेंडूने, आणि आज चेंडू येतोय नशिबाचा चौकार. आतापर्यंत 2 चौकार तसेच गेलेले आहेत. नशीब आहे असं मला वाटतं उमिरमान संघाचं. अजूनही सामना संपलेला नाहीये. धन्यवाद धन्यवाद अजय. आता धन्यवाद अजय. आपण लक्ष देऊ विकेट सेम आहेत. विकेट न गमावता उमिरमान संघाने 6 धावा केल्या तर नक्कीच उमिरमान संघ आज सामना जिंकू शकेल. शिल्लक चेंडू 2 धावांची गरज आहे 7. षटकार जर मारला तर नक्कीच उमिरमान संघ हा विजय होऊ शकतो. टॉसच्या जीवावरती विकेट देखील सेम आहेत. काय घडतं काय बिघडतं देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. चेंडू हवेमध्ये जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता शेवटचा चेंडू, धावांची गरज आहे 6, आणि हा फटका षटकार मारावा लागेल. चौकार जरी मारला तर काय फायदा नाहीये, तुम्हाला षटकारच मारावा लागेल. आता नक्की ठोके वाढले, दोन्ही संघ ठोके वाढलेले आहेत.
एक चेंडू 6 धावा, 6 धावा एक चेंडू. शेवटचा चेंडू. तिसरी मॅच सुरू आहे. उमेदमान वर्सेस गावदेवी दहिसर. रंगीतदार सामना, बहारदार सामना, सुंदर सामना. चेंडू हवेमध्ये मात्र लँडिंग आतमध्येच आहे. बबन चेंडू खाली आहेत, मात्र ते सामना जिंकतोय गावदेवी दहिसर संघ आणि पराभूत होतो या स्पर्धेमधून उमेदमान संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मनीष याची निवड करण्यात आली. मनीष याने यायचं एक जबरदस्त बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती मनीष याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं देण्यात येतोय. नाव सांगायला अरे ओके ओके सर. चला आपण इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन जिथे जा सन्मान करायचे. आज महिला वर्ग वासुदेव वैर मिसेस, उत्तम ठाकूर मिसेस, त्यानंतर चंद्रशेखर मिसेस, त्यानंतर दिलीप वैती मिसेस, मिलिंद पाटील आणि नाना मामा यांच्या मिसेस इथं उपस्थित झाल्यात. ह्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा ओळा स्पोर्ट ओळाच्या वतीने सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आज नक्कीच मनामध्ये विचार असेल महिलांचा की सकाळी 6 वाजता उठून हे जातात कुठे. नक्कीच हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि आज या सर्व महिला या खेळाडूंच्या ओला संघाच्या या सर्व धर्मपत्नी आज इथे आलेत आणि त्यांचा सन्मान इथे आम्ही करतोय.